आपल्या संस्कृतीत ना एक परंपरा आहे आणि ती इतकी सुंदर आहे ना, ती म्हणजे संध्याकाळची दिवा लावण्याची. जसं सूर्य मावळतो ना, तसं घरात दिवा लावला ना, की अगदी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिव्याची ती सौम्य ज्योत, मंद प्रकाश आणि देवासमोरची प्रार्थना हे सगळं मनाला अगदी शांत करून जातं. तर मला तर असंच वाटतं, रोज संध्याकाळी दिवा लावताना ना थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या आणि या शांततेचा अनुभव नक्की घ्या. या दिव्याच्या मंद ज्योतीकडे बघितलं ना, की मन इतकं शांत होऊन जातं ना, दिवसभराचा जो काही थकवा असतो ना, तो सगळा छूमंतर होऊन जातो. तर नमस्कार मैत्रिणीनो, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर आज मला ना दही लावायचं आहे. तर ना दह्यासाठी मी दूध गरम करून ठेवणार आहे. दूध तसं पण संपलेलं आणि आता तुम्हाला माहिती आहे उन्हाळा चालू झाला आहे. तर उन्हाळ्यामध्ये दही, ताक हे सगळं म्हणजे आपल्या जेवणात आपण समावेश केला पाहिजे. मला असं वाटतं दह्यापेक्षा तुम्ही ताक जर प्याल तर ते अतिउत्तम. आणि बऱ्याच वेळा मी ते करते देखील. ताक आमच्याकडे जवळपास तुम्ही म्हणाल 12 महिन्यापैकी 9 महिने तर असतंच असतं. जवळपास 2-3 महिने कधीतरी हिवाळ्यात वगैरे आम्ही स्किप करतो. पण इतर दिवशी इवन पावसाळा जरी असला ना तरी मी घेते, कारण मला स्वतःला दही खूप जास्त आवडतं. पण उन्हाळ्यात जो काही असतो ना तेव्हा मात्र मी ते ताकाच्या स्वरूपात म्हणजे आपल्या शरीरामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. तर आता ना दूध गरम करून घेते आणि मी वेगळं काही दूध लावायला म्हणजे दही लावण्यासाठी वेगळं दूध घेऊन येत नाही किंवा ते असं खूप जास्त आपण बोलतो ना गरम करून करून त्याला थोडंसं आटवून वगैरे घ्यायचं आणि मग आपण त्याचं विरजण वगैरे लावतो. तर असं काही करत नाही मी जे आपलं नॉर्मल जे प्रभातचं दूध घेऊन येते ना त्याच्यानेच लावते. पहिलं पण सुरुवातीला जेव्हा दही लावते ना मी, तेव्हा अगदी कमी क्वांटिटीमध्ये लावते आणि त्याच्यानंतर मग त्याची क्वांटिटी थोडी थोडी वाढवत जाते आणि मग आपल्याला जेवढं दही पाहिजे ना तेवढं लावायचं. उद्या ना माझ्या ऑफिसमध्ये आम्ही थोडीशी लंचमध्ये ना सँडविच पार्टी आणि शेवपुरी पार्टी करणार आहोत. तर त्याच्यासाठी ना या छोट्या चटण्या मी विकतच घेऊन आली. टमॅटो केचप आणलं आहे कारण सँडविच करायचं होतं. कारण बाकी आम्ही सगळं कटिंग म्हणाल तर तिथे करणं इझी आहे, पण बटाटा वगैरे सगळं जे काही बाकीचं कटिंग असतं ते आम्ही घेऊन म्हणजे इथूनच घरातूनच घेऊन जाणार आहोत. तर मी ही आपली जी चिंच गोडाची चटणी असते ती आणि जे टमॅटो केचप आहे ते चितळेमधनं घेतलं आणि त्याचबरोबर तिथे मला आमरस दिसला. माहिती नाही, मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे, पण दिसला म्हणून मी छोटं पॅकेट घेतलं. चिंच गुळाची चटणी आणि केचप मला हार्डली आय थिंक ₹15 ₹16 असं पडलेलं आहे. आणि सचिन आता बाहेर जाणार आहे, जसं मी तुम्हाला मागे कालच्या 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलं की त्याला बाहेर जायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊ बॅगेत हवा, म्हणून मग मी त्याच्यासाठी चिरोटे आणले. त्याला पण चिरोटे खूप जास्त आवडतात. तर म्हटलं काय घेऊ काय घेऊ, तो मला म्हणतच होता की काही नको काही नको. पण मला असं वाटतं कुठेही बाहेर जाताना घरातला एखादा पदार्थ किंवा काहीतरी असा स्नॅक्स हवा की जो आपल्याला वेळेला भुकेला पटकन लक्षात येईल की अरे माझ्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून. तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी खूप छान छान सगळं मॅनेज करताना पण दिसत असतं, पण पडद्यामागच्या काही गोष्टी असतात त्या बघा आज तुम्हाला दाखवते. तर बघा मी पण किती म्हणजे बोलतात ना सगळ्या गोष्टी बघा अशाच या एका बॅगेत रचून ठेवल्या आहेत. या जेव्हा सामान आणलं ना त्यातल्या काही गोष्टी ज्या मला पाहिजे होत्या त्या मी घेतल्या आणि बाकी गोष्टी ना सगळ्या याच्यातच आहेत बघा. जे जे पॅकेट्स ओपन करून ठेवलेत, जे काही पॅक आहेत ते पण मी याच्यातच ठेवलेले आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की घाई गडबडीमध्ये वेळ मिळत नाही आणि आज करेन, उद्या करेन, उद्या करेन, परवा करेन, याच्यातनं जवळपास हे 8 दिवस तरी झालं आहे हे माझं सामान इथेच राहिलेलं आहे. आय थिंक आम्ही सचिनच्या आत्यांकडे गेलेलो त्याच्या आधी 1-2 दिवस मी हे सगळं सामान घेऊन आलेली आणि त्याच्यानंतर मी सगळं तसंच ठेवलं आहे. ज्या ज्या गोष्टी फक्त पाहिजे होत्या ना त्यातल्याच मी फोडते, परत त्या तशाच पिशवीत बंद करते आणि ठेवून देते. पण आज विचार करते की या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत, पण आज पण हे मला काही शक्य होणार नाही आहे. पण बघा कितीतरी गोष्टी याच्यातल्या ओपन केलेल्या आहेत. फक्त ज्या पॅक गोष्टी आहेत ना त्या मी या पिशवीत ठेवणार आहे. म्हणजे त्या मी खाली जो माझा कढीचा डबा आहे ना त्याच्यात साईडला ठेवून देईन. आणि या गोष्टींचं आता काय करायचं, कारण या गोष्टी पण मला ठेवायला आता वेळ नाही आहे. तर मी काय करणार आहे, जो आपण IKEAमधनं मोठा एक डब्बा घेतलेला म्हणजे जे जार घेतलेला ना त्याच्यातच मी आता ना या सगळ्या गोष्टी म्हणजे ठेवून देणार आहे. आणि मग एखाद्या संडेला, एखाद्या म्हणण्यापेक्षा तर अजून किती दिवस काढणार. तर हा सगळ्यांना कॅमेरा मागचा थोडासा स्ट्रगल असतो की काही गोष्टी बऱ्याच वेळा होत नाही, काही गोष्टी होतात पण.
म्हणजे मी त्या गोष्टी माझ्याकडनं नेहमी करायचा प्रयत्न करत असते, पण कधी कधी ना कितीही मनात इच्छा असल्या ना तरी त्या गोष्टी होऊ शकत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या मी पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर आता या अशा गोष्टी याच्या म्हणजे ज्याच्या राहिल्या त्या मी सगळ्या याच डब्यामध्ये एकाच भरून ठेवलेल्या आहेत बघा. आणि या 2 गोष्टी याच्यात राहणाऱ्या नाही आहेत, त्याच्यामुळे मग मी त्या साईडला ठेवल्या. आणि आज ना आपण या ऑइलच्या बॉटल क्लीन करणार आहोत. तर माझ्याकडे ना ऑइल बऱ्यापैकी संपलं आहे, थोडंसंच राहिलेलं ते मी थोडंसं काढून ठेवेन. आणि आता ही बॉटल आणि त्याचबरोबर ही जी छोटी बॉटल आहे ना त्या दोन्ही बॉटल मला क्लीन करायच्या आहेत. तर मी क्लीन कशा पद्धतीने करते, कारण एका बॉटलचं तोंड खूप छोटं आहे आणि एका बॉटलचं तोंड बऱ्यापैकी मोठं आहे. तर क्लीन करण्यासाठी ना मी सर्वात आधी पाणी गरम करून ठेवलं आहे. खूप जास्त अगदी गरम नाही आहे आणि खूप जास्त असं कोमट देखील नाही आहे. तर मी ना ते पाणी गरम करून ठेवते आणि कशा पद्धतीने क्लीन करते ना ते आता तुम्हाला सांगते बघा. तर याच्यामध्ये ना मी सर्वात आधी थोडंसं डिशवॉश लिक्विड आहे ना ते टाकून घेते. अगदी थोडं थोडं टाकायचं, खूप जास्त टाकायचं गरज नाही आहे, कारण आता ना आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे आणि दोन्ही याच्यात मी सेम करणार आहे बघा. याचं तोंड मात्र छोटं आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो क्लिनिंगला, पण वरचेवर क्लिनिंग हे करत राहिलं पाहिजे. आता ही जी दुसरी बॉटल आहे आणि ही पण माझ्याकडे मला तर रिफिल करायची. आता बघायला गेली तेव्हा कळलं की यातलं पण डिशवॉश लिक्विड संपत आलेलं आहे. तर ते पण ओपन करूनच मी ओतून घेतलं बघा. आता उरलेलं जे पाणी होतं ते मी या बॉटलमध्ये टाकलं. आणि आता ह्या ज्या दोन्ही बॉटल आहेत ना त्या मी एक जवळपास अर्धा तास तरी अशाच ठेवून देणार आहे. थोडंसं पाण्याने मिक्स करायचं, म्हणजे जो आतमध्ये आपण जो लिक्विड टाकलेला आहे डिशवॉशचं ते छान याच्यामध्ये मिक्स होईल आणि सगळीकडे साबण व्यवस्थित लागला जाईल. आणि ही जी बॉटल आहे ती मी हाताने पूर्ण आतमध्ये माझा हात जातो त्याच्यामुळे ती हातानेच पूर्णपणे तिथल्या तिथे मी क्लीन करते. आणि हे गरम पाणी ओतून ना आपण हे असंच एक अर्धा पाऊण तास तरी असंच ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग परत कशा पद्धतीने क्लीन करते ना ते तुम्हाला सांगते. तुमच्याकडे गरमी चालू झाली आहे की नाही? इथे तर खूप गरमी चालू झालेली आहे. तर आता दूध मी थंड करायला ठेवलं आहे. बॉटल जे आपण घालून ठेवलं आणि त्याला 15-20 मिनटं अर्धा तास गेला तरी काही हरकत नाही, छान मस्तपैकी क्लीन होईल ती बॉटल. आणि आता मला जायचं आहे फुल मार्केटला. थोडंसं उशिरा गेलं की फुलं स्वस्त मिळतात दादर मार्केटला, तर मी एकदम दादर मार्केटला जाणार नाही आहे. थोडंसं दादर आणि काय बोलतात प्रभादेवीच्या मध्ये एक मार्केट आहे तिथे जाणार आहे. जे वासमध्ये फुलं जी मिळतात ना ती घ्यायची आहेत. देवपूजेची माझ्याकडे आहेत फुलं, त्याच्यामुळे ती घ्यायची नाही आहे. तर मी म्हटलं घरी जाऊनच मग जाईन. थोडंसं कुकर वगैरे लावून घेतलं की मग कामं अर्धी बऱ्यापैकी आपल्याला संपलेली असतात. आणि अजून एक तुमची बऱ्याच वेळा रिक्वेस्ट पण येते, प्राजक्त तुझं स्किन केअर आमच्याबरोबर शेअर कर. तर तुम्हाला स्किन केअरचं रुटीन बघायला आवडेल का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी या सॅटर्डे संडेमध्ये जेव्हा कधी वेळ असेल त्यावेळेस तुमच्याबरोबर ते शूट करून तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन. रोजचं जे काही डेलीचं रुटीन असतं ते मी फॉलो करते. आणि त्याचबरोबर महिन्यातून एकदा किंवा 20-25 दिवसातून एकदा जे मला स्किनसाठी काही करता येतं, थोडक्यात खूप जास्त नाही, ते मी करते. आणि जर तुम्हाला म्हणजे बघायची इच्छा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुम्ही बऱ्याच वेळा कमेंटमधनं मला सांगितलेलं असतं. तसे बघायला गेलं तर आपल्या चॅनलवर मी 2-4 व्हिडिओ असे पोस्ट केलेले आहेत. खूप जास्त नाही आहेत पण 2-4 व्हिडिओ तर आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सांगा. चला जाऊन येते. त्याच्यानंतर तुम्हाला बॉटल प्रॉपर मी कशी क्लीन करते ते शेअर करणार आहे. तर मार्केटमधनं मी फुलं घेऊन आली आणि आज फुलं मला महागच मिळाली, म्हणजे मी उशिरा गेली आता 8:30 वाजता तरी पण. आणि फुलं बघू शकता पूर्णपणे उमललेली नाही आहेत, अगदी ही अशी आहेत. आणि याला आपण वासमध्ये कसं ठेवायचं ते एक ट्रिक सांगते तुम्हाला. तर याचा बघा जो देठ असतो ना तर हे पाण्यात घालून ठेवायचं. आता मी रात्रभर पाण्यात ठेवेन आणि पाण्यात ठेवले की हे सकाळी उमलतील. उमलले ना की मग आपल्याला कुठल्या वासमध्ये वगैरे ठेवायचे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला परत पाणी चेंज करायचं असतं ना तेव्हा जो त्याचा जो भाग म्हणजे थोडासा जो भाग असतो ना खालचा तो आपण कट करायचा आणि मग परत ते पाण्यात ठेवायचं आणि मग परत वापरायचं. मग परत तिसऱ्या दिवशी परत थोडंसं कट करायचं आणि परत ते ठेवायचं. म्हणजे त्याचा जो देठ आहे ना जो पाण्यात भिजलेला आहे ना तो सारखा कट करायचा 1-1 दिवसांनी. मग ती फुलं जास्त दिवस फ्रेश चांगली राहतात. म्हणजे माझा तरी म्हणजे ह्या अनुभव आहे, मी या पद्धतीने करते. तर 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. 80 रुपयाला मी आणली आहे. त्या दिवशी पण 80 रुपयाला आणलेली, पण आज खूपच महाग मिळाली. त्याच्या आधी तर मी 50 रुपयाला एवढी सारी फुलं घेऊन आलेली.
तर कधी कधी मिळतात, कधी कधी नाही मिळत. आज ठरवून गेलेली मी, त्याच्यामुळे कदाचित असेल मला मिळाले नाही. पण ज्या दिवशी मी ठरवून जात नाही ना, असं डोक्यात थोडंसं विचार आला चल जाऊया आणि घेऊन आली ना, तर मात्र स्वस्त मिळतात. पण एखाद्या दिवशी असं सकाळपासून चाललेलं असेल आज फुलं घ्यायलाच जायचं, आज फुल घ्यायला जायचं, त्या दिवशी मात्र ना ती महागच मिळतात. आणि आता काय झालंय, रामनवमी पण आहे परवा, त्याच्यामुळे पण थोडीफार फुलं महाग असतील कदाचित. तर आता ही आता सध्या अशीच ठेवते आणि मग रात्री आता थोड्या वेळाने याला पाण्यात ठेवते, म्हणजे सकाळी मला यूज करायला मिळते. आता बॉटल क्लीन करायला घेऊ. बॉटल क्लीन करण्यासाठी ना मी हा एक ब्रश वापरते. हा ब्रश मी डीमार्टमधनं घेतलेला आहे. जर एखादा सेम प्रोडक्ट मला मिळाला तर मी वरती टॅग करते. तर छोटासा आहे, याचं तोंड अगदी छोटं आहे आणि ते याच्यामध्ये व्यवस्थित जातं बॉटलमध्ये. तर बॉटल व्यवस्थित छान पूर्णपणे मी ती ब्रशने घासून क्लीन करून घेते. आणि ह्याच्या ना बॉटलमध्ये ना बाजूला तुम्ही बघितलं असेल बाहेरच्या साईडला तर एक स्टीलचं पट्टी आहे ज्याच्यामध्ये सगळं मेजरमेंट्स लिहिलेलं आहे. आणि ना बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तेल जाऊन ना खाली ना एक असा तेलाचा असा थोडासा जाडसर थर जमा होतो बऱ्याच वेळा. तर तिथे पण आपण व्यवस्थित घासून घ्यायचं, कारण ते आपल्याकडनं बऱ्याच वेळा म्हणजे दुर्लक्ष होतं. आपण फक्त आतून बॉटल क्लीन करायची आणि वरून क्लीन करायची नेहमी बघतो, पण तिथे पण लक्ष द्यायचं. कारण या बॉटल अशा ज्या बॉटल्स असतात ना त्याचं क्लिनिंग थोडंसं मुश्किल होऊन जातं, पण क्लिनिंग हे आपल्याला करत राहिलंच पाहिजे. तर आता बघा दुसरी जी बॉटल होती ना ती मला डायरेक्ट हात जातो, तर ते मी डायरेक्ट स्क्रब केली. बाहेरच्या साईडने व्यवस्थित मी क्लीन करून घेतली. आणि हे जे नॉब्स आहेत ना याचे, तर हे ना सिलिकॉनचे आहेत. तर आणि सिलिकॉनचे असल्यामुळे ना ते बऱ्यापैकी ना ट्विस्ट पण होतात. तर फक्त एका साईडने न घासताना असे दोन्ही साईडने पूर्णपणे बघा मी आता हे पूर्ण ट्विस्ट करून घेतलं आहे, पूर्ण उलटं केलं आहे. आतल्या साईडने पण ते व्यवस्थित घासून घेतलं आहे, कारण आतल्या साईडने ना पण तेलाचा पूर्णपणे थर जमा झालेला असतो. जर आपण फ्रिक्वेंटली म्हणजे तेवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये ती बॉटल यूज करत असू ऑइलने तर तो तेलाचा थर जमलेला असतो. तसंच सेम याचं पण आहे. पूर्णपणे मी नॉबमधले जे दोन्ही हे आहेत ते रिमूव्ह करून घेतले. ते पण व्यवस्थित साबणाने छान घासून घ्यायचे आणि मग ते धुवायचे. आता हे धुवून झाल्यानंतर माझी ही स्टेप कंप्लीट झालेली नाही आहे. आता हे धुवून झाल्यानंतर पण मी याच्यामध्ये ना परत पाणी गरम करून ओतणार आहे. आता हे पण पाणी ना आपल्याला असंच घ्यायचं आहे जसं मी मगाशी घेतलेलं, खूप जास्त अगदी गरम नाही आणि कोमट देखील नाही, कोमटपेक्षा थोडंसं जास्त असं हे पाणी ना मी याच्यामध्ये ओतून परत ही बॉटल ना एक अर्धा तास तशीच ठेवणार आहे. आता ही कशासाठी, तर बऱ्याच वेळा आपण जे सोप लिक्विडने किंवा जे घासलेलं असतं ना, तर मला असं वाटतं कुठेतरी परत याच्यामध्ये सोप राहू नये आतमध्ये, म्हणून मी ना याच्यामध्ये गरम पाणी टाकून ना परत हे अर्धा तास तसंच ठेवून देणार आहे. कारण बऱ्याच वेळा आतपर्यंत पूर्णपणे तर ते क्लीन व्हायला थोडासा तरी वेळ लागतो. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही म्हणजे ही जी स्टेप आहे ती फॉलो करू शकता. पण मी असंच करते, मी रात्री करून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत ती छान सुकते देखील. म्हणजे जेव्हा मी ऑफिसमधनं येते ना तेव्हाच मी ही स्टेप करते आणि मग ती रात्री झोपेपर्यंत स्टेप कंप्लीट होते आणि सकाळपर्यंत बॉटल ड्राय देखील होते. तर आता आपल्याला दही लावून घ्यायचं आहे. तर ही दही लावण्यासाठी आज पहिल्यांदाच मी हे नवीन कंटेनर यूज करणार आहे. तर बघा मी एवढाच पेला म्हणजे 1 पेला दुधाचं दही लावणार आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे थोडंसं दही आणलेलं होतं. तर दही मी असं कंटेनरमध्ये थोडंसं पसरवून घेतलेलं आहे. थोडंसं दही जास्तच झालं आहे माझं, कारण अगदी कमी दही लावायचं होतं मला, पण दही माझ्याकडे ऑलरेडी काढलेलं पण होतं बाहेर. आणि दही लावताना दही नेहमी रूम टेम्परेचरचं हवं. जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर ते तुम्ही अर्धा 1 तास आधी बाहेर काढून घ्या. आणि बऱ्याच वेळा काही जणांचं उन्हाळ्यामध्ये दही थोडं जास्त पाणी वगैरे सुटतं किंवा दहीनं खूप जास्त लवकर लागलं जातं. तर एक 5 ते 6 तास पण खूप जास्त होतात उन्हाळ्यामध्ये. 4 तासात तर दही माझं तर लागून जातं उन्हाळ्यामध्ये. आणि दह्यामध्ये हे दूध ओतताना ना असं साईडने ओतायचं, मधून ओतायचं नाही. आणि थोडंसं किंचितचं हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवा. मी हे याचं लीड आहे तर हे लीडच लावणार आहे. आणि ठेवण्याची पद्धत कशी आहे ना ती मात्र मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी असं एक पाण्याने भरलेलं भांडं ठेवते आणि त्याच्यामध्ये मग हा जो दह्याचा टोप किंवा जे काही भांडं असतं ना ते याच्यामध्ये ठेवते. कारण कसं आहे ना, खूप जास्त गरमीने दही आंबट व्हायला नको किंवा दही खूप जास्त पण लवकर तयार होतं रात्रीचं. त्याच्यामुळे ना मी ते अशा एका भांड्यामध्ये पाणी ठेवून ठेवते, म्हणजे ते जास्त असं आंबट पण होत नाही आणि खूप जास्त लवकर पण तयार होत नाही. तर आशा करते आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला अशा छान छान काहीशा टिप दिलेल्या असेल. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.